नमस्कार, तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। आज मी गहू खुरपायला आले होते सावडीने, आणि त्याआधी सकाळी थोडं बटाट्याचं बी आणलं होतं। छोटे छोटे बटाटे होते, हे बटाटे उगवण्याकरता होते, ते मग आणलं होतं ना। तर म्हटलं वावरात जर लावलं एक सारा झाला असता, पण डुकरं काही बटाटे ठेवत नाहीत। गेल्या वर्षी लावून पाहिले होते तर डुकरांनी अख्खे बटाटे उकरून काढले होते। डुकरांनी बटाट्याचा सारा तर उकरून काढलाच होता, बाजूला गव्हाचे सारे होते, ते गव्हाचे साऱ्यांचे अख्खे वरंबे उकरले होते। त्याच्यामुळं मग ह्या वर्षी घरचे खवळले आणि म्हणले हे अजिबात ते बटाटे काही लावायचे नाहीत। म्हटलं मग माझ्याकडं ड्रम होते उभे, मग ह्या ड्रममध्येच मग मी माती भरली, काही खत भरलं आणि ड्रममध्येच बटाटे लावलेले आहेत। बघू आता, हा मोठा ड्रम आहे त्याच्यामुळे खाली बटाटे चांगले मोठे होते। आणि हा फ्रीजचा एक ट्रे होता, फ्रीज खराब झालं होतं, मग ट्रेमध्ये पण काही बटाटे लावलेत। बटाट्याचं बी मला वानोळा आला होता आणि हे 40 रुपये किलोचं बी होतं। त्याच्यामुळे मग आता न वाया घालता हे सगळं बटाट्याचं बी लावावं लागणार आहे मला। आणि बटाटे लावले आणि सकाळी मला खुरपायला जायचं होतं सावड देण्याकरता, गहू खुरपायचा होता। 2 दिवस झालेत वातावरण खराब होतं, पाऊस पण सांगितलेला होता। त्यामुळे म्हटलं मग जर पाऊस आला तर गहू खुरपायचा राहीन आणि तणनाशक मारावं लागेल, मग जेणेकरून गहू खुरपून जर झाला तर मग तणनाशक मारायची वेळ नाही येणार। आणि दुपारीपर्यंत वातावरण चांगलं होतं, दुपारच्या नंतरूनच आभाळ आलं होतं आणि असं वाटत होतं की पानकाळ्यामध्ये जेवढा पाऊस पडन त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडन, वातावरण एवढं खराब झालं होतं। 5 वाजले आणि थोडा थोडा पाऊस यायला लागला, नंतरून जास्तच पाऊस यायला लागला। त्याच्यामुळे मग आम्ही पण घरी जाण्याकरता सुट्टी केली। जेवढे सगळेजण रानात गहू खुरपायला कामं करीत होते तेवढे सगळ्यांनी पण सुट्टी घेतली। शक्यतो आता गव्हाची खुरपणी चालू आहे आणि कांदे लावतात आहेत सगळेजण, त्याच्यामुळे मग खुरपणी बंद झाली। पावसाने सगळ्यांची सुट्टी केली बाई, आभाळ बघत झाले। रानातून घरी आलो आणि मुसळधार पाऊस पडायला लागला होता। म्हटलं बरं झालं लवकर रानातून आलो। माझे असेच रानातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आणि माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।